गेल्या 2-3 दिवसापासून उपमुख्यमंत्र्यांच्या इलेक्शननंतर जे काही शिवसैनिक असतील किंवा सगळ्यांमध्ये जे काही नाराजीचं वातावरण पसरलं होतं त्या संदर्भात स्वतः मी सुद्धा का शेवटी याच्यामध्ये काय असं रेस असती, कोणाला एखाद्याला पद भेटतं एखाद्याला भेटत नाही. त्यामध्ये मी सुद्धा उपमहापौर पदाच्या रेसमध्ये होतो. मान्य सुवर्णताई होत्या, राहुलजी दिवे होते, त्यामध्ये विलास शिंदे यांना वरतून पक्षप्रमुखांनी आदेश दिले व त्याप्रमाणे त्यांना उपमहापौर पदाची संधी मिळाली. पण त्यानंतर भरपूरसे नाराजीचा जो सूर होता का सगळे नाराज होते शिवसैनिक, सगळ्यांचे मला फोन चालू होते. त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून 2 दिवस एकदम शांततेत भाऊ आता काय निर्णय घ्यायचा, साहेबांना आपण भेटून सांगितलं पाहिजे सर्व शिवसैनिकांनी का मला सुद्धा न्याय द्या. पण पक्षप्रमुखांनाच आमच्या सगळ्या पक्षांबद्दलची सगळे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, सगळ्यांबद्दल त्यांची जी काही आस्था आहे त्यांनी स्वतः माझ्या कुटुंबाला फोन केले, त्यानंतर स्वतः मला फोन केले आणि सांगितलं की बंटी मी तुझ्या पाठीशी आहे, तू कुठला निर्णय घेताना विचारपूर्वक घे, कारण पूर्ण शिवसेना पक्ष तुझ्याबरोबर आहे. तुला मोठं करण्याचं, तुला तुझे स्वप्न पूर्ण करण्याची त्यासाठी पूर्ण शिवसेना आम्ही बांधील आहोत. तू कुठला चुकीचा निर्णय घेऊ नको. निश्चित जे काही पक्षप्रमुख असतील, दादाजी भुसेसाहेब असतील आमचे मान्य मंत्री, त्यानंतर नरेशजी म्हस्के असतील, रामजी नेपाळे असतील, अहमदप्पा गोडसे असतील, भाऊसाहेबजी चौधरी, रामजी नेपाळे या सगळ्यांनीच, सुहासांना कांदे मान्य आमदार या सगळ्यांनीच जे काही मला सांगितलं समजून, त्यानंतर नाशिकचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत या सगळ्यांनी, सर्व पक्षातील आमदार खासदार असतील, ज्येष्ठ पत्रकार असतील, साहित्यिक असतील, प्रभागातील सर्व नागरिक असतील, नाशिक शहरातील जे काही सुजाण नागरिक आहेत त्या सगळ्यांनी आम्हाला विनंती केली की तुम्ही जनतेने आम्हाला तर त्या जनतेचा आदर राखून व त्या सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. कारण तुम्हाला जनतेने निवडून दिलं आहे आणि एकदम भरघोस अशा मताधिकाऱ्यांनी निवडून दिलं आहे, तर कुठला चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नये. पक्षाने जी काही सूचना केली आहे तिचा निश्चित तुम्ही आदर करून यापुढे पक्षाने तुम्हाला निश्चित संधी मिळेल, कारण तुमचं वय काही जास्त नाही, अशा सर्व ज्या काही भावना होत्या व पक्षप्रमुखांचा जो काही आदेश होता त्याप्रमाणे मी महानगरप्रमुख असेल किंवा नगरसेवक पदाचा कुठलाही राजीनामा हा देणार नाही. कारण जी काही जनभावना आहे त्या जनभावनेचा आदर करून की जे काही ठरलं होतं का राजीनामा द्यायचा, पण पक्षप्रमुखांनी जे काही मला सूचना केली की निश्चित तुला न्याय मिळेल, तुलासुद्धा भविष्यात संधी मिळेल, कारण पक्षामध्ये सगळ्यात पहिले तू आलेला आहे, तर निश्चित तुलासुद्धा न्याय दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही असा आदेश मला त्यांनी दिला आहे. त्यामुळे हा जो काही आणि जी काही जनभावना होती त्यामुळे राजीनामा देण्याचा निर्णय रद्द केलेला आहे. पण मग तुम्ही ज्यावेळेस सोशल मीडियावर ते सगळं जाहीर केलं त्यावेळी पक्षप्रमुखांशी काही बोलणं झालं नव्हतं का? त्यावेळेस पक्षप्रमुखांशी बोलणं झालेलं नव्हतं, कारण त्यावेळेस ज्या काही इलेक्शन होते, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती यांच्या त्या इलेक्शनमध्ये साहेब पण सभेंमध्ये होते व त्यावेळेस पहिले त्यांना मी भेटायला पण गेलो होतो. पण त्यावेळेस आपले उपमुख्यमंत्री मान्य कैलासवासी अजितदादा पवार यांच्या निधनामुळे 2 दिवस ते पुण्यामध्ये होते, त्यामुळे त्यांची भेट होणं राहून गेलं होतं. तर ज्या काही शिवसैनिकां सगळ्यांच्या भावना होत्या त्या भावना आम्ही व्यक्त केल्या होत्या, पण त्याचा आदर आमचा राखला गेला आहे आणि पक्षप्रमुखांनी पण आम्हाला आदेश दिलेला आहे, तर तो आदेश शिरसावध्ये मानण्याचं काम शिवसैनिकाचा आहे. साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे की निश्चित तुलासुद्धा तुझा मान सन्मान जो काय येतोचित ते ठेवण्याचं काम पक्ष हे करेल. त्यामुळे पक्षाने आदेश दिला आहे, तो निर्णय आता मी मान्य केला आहे. पण आता बोलताना तुम्ही सांगितलं की पक्षप्रमुखांनी हा निर्णय घेतलेला होता उपमहापौरपदी विलास शिंदे यांना संधी देण्याचा. तुम्ही त्यांच्याच निर्णयाला आव्हान घेत दिलं आणि तुम्ही सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त केले आणि आता तुम्ही म्हणता की नाही, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिलं? नाही, उपमुख्यमंत्र्यांना कुठले आव्हान आम्ही दिलेलं नाही. आपण बघू की जो काही निर्णय होता तो निर्णय पहिले स्थानिक पातळीवर झाला व त्यानंतर आम्हाला कळालं की साहेबांनी वरतून आदेश दिले आहे. कारण आत्तापर्यंतची पद्धत अशी की गटनेता हे नावं वरती पाठवतो इच्छुकांचे व नंतर पक्षप्रमुख जे काही पक्षाचे सचिव आहेत त्यांना आदेश करता व ते आदेश केल्यानंतर ते नाव गटप्रमुखांकडे येतं व गटप्रमुख ते नाव जाहीर करतो. अशी पद्धत शिवसेनेमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून, म्हणजे शिवसेना स्थापन झाल्यापासून अशी परंपरा आहे. नेमकं आपला आरोप उपमहापौर पदावर आहे की गटनेते पदावर आहे? नाही, आरोप हा माझा काही, मी जी काही नाराजी माझी आहे, जी काही खतखत सर्व शिवसैनिकांची होती ती मी व्यक्त केली आहे. पण पक्षप्रमुखांनी मला जो काही आदेश दिला आहे त्यानंतर आता कुठली खतखत किंवा कुठलं कोणाचं वाद आमचा राहिलेला नाही. नवीन मग काय जबाबदारी मिळणार, काय पोस्ट मिळणार, काही शब्द त्या संदर्भात सर्व नगरसेवकांची मी काही पक्षप्रमुखांकडे मागणी केली होती की सर्व नगरसेवकांना आपल्याशी हितगुज करायचं आहे. जे काही नवीन पण नगरसेवक निवडून आले ते या सगळ्यांना आपण बोलवलं पाहिजे. तर त्या संदर्भात उद्या नंदनवन येते 10 तारखेला सायंकाळी 7 वाजता मुंबईमध्ये नंदनवन बंगल्यामध्ये बैठक आयोजित केली व त्या बैठकीमध्ये स्वतः शिंदेसाहेब प्रत्येक नगरसेवकाशी संवाद साधणार आहेत. हो, स्वतः मी पण, मला पण बोलवलं आहे, मी पण जाणार. गटनेत्यांनी परस्पर विलास शिंदेचं नाव वर पाठवलं असं तुम्हाला माहिती? पक्षप्रमुखांनी जो काही निर्णय आम्हाला दिला आहे
तो स्थिरसावध्य आहे. त्यांनी सांगितलं की एकदा नेमणूक मी केली तो निर्णय मी मान्य केलेला आहे. हो, नाराजी आता शिंदे साहेबांनी स्वतः मला फोन करून माझ्या कुटुंबाशी माझ्या सगळ्यांशी संवाद साधला आहे व पक्षप्रमुख स्वतः जेव्हा स्वतः फोन करून निर्णय सांगतायत तर मला निश्चित न्याय मिळेल अशी मला गॅरंटी आहे. पक्षांतर्गत ही धुसफूस जी आहे ती सातत्यानं पुढे बघायला मिळेल का ती पण संपल्याचं समजायचं आज? निश्चित पक्षामध्ये कुठली धुसफूस यापुढे राहणार नाही. त्यासाठीच माननीय शिंदे साहेबांनी उद्या जी काही बैठक आयोजित केली आहे त्यामध्ये जे काही निर्णय ते सगळ्यांना सांगतील तो सगळ्यांना स्थिरसावध्य राहील. याआधी पण असे बरेच प्रकार झालेले होते. अनेक वेळा तुमची नाराजी असते, तुम्ही दुसऱ्या बाजूला असतात, इतर पदाधिकारी वेगळ्या बाजूला असतात. काही दिवस झाले की एकत्र येतात परत ही भांडणं होतात. हे म्हणजे तुमच्याकडे जे शिवसैनिक यायला बघतायत ते सगळे संभ्रमात आहे ना, पक्ष वाढत नाही तुमचा? नाही, पक्षवाढीसाठी निश्चित सर्व आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यानंतर जे काही आत्ता आमचे नगरसेवक जे काही थोड्या मताधिक्याने पडलेले आहेत त्यांनासुद्धा घरोघर जाऊन भेटण्याचं काम आम्ही केलं. हेमंतप्पा असतील, आम्ही स्वतः प्रत्येकाला घरोघर जाऊन भेटलो आहोत. ते कशामुळे पडले काय याचासुद्धा आम्ही सगळ्यांनी एक अहवाल बनवला आहे. तो सुद्धा लवकरच पक्षप्रमुखांना आम्ही देणार आहोत. तुमच्यावर आता फक्त 2च नगरसेवक दिसतात. नाही, आत्ता इथे ऑलरेडी आम्ही 4 नगरसेवक आहोत. अजून हे सुवर्णदान सगळे नगरसेवक असा हा विषय नाही. मी काय कोणाला हे सगळे नगरसेवक म्हणजे एक स्वतःहून आलेले आहेत. मी कुठं कोणाला आव्हान केलं नाही किंवा कुठल्या पदाधिकाऱ्यांना आव्हान केलेलं नाही. कारण जो काही व्यक्तिगत माझा निर्णय होता त्या निर्णयासंदर्भात आज ही पत्रकार परिषद मी आयोजित केली. पक्षप्रमुखांसोबत बोलणं झाल्यानंतर तुम्ही तुमची नाराजी त्यांच्यासमोर सांगितली का? काय काय घडलं, काय काय नाही या संदर्भात तुम्ही तुमची, कारण तुम्ही ज्या पोस्ट व्हायरल केलेल्या होत्या त्याच्यामध्ये अंतर्गत गटबाजी देखील आलेली होती आणि गटनेते पदावरून देखील तुम्ही बोललेले होता. मग आता हे सगळं तुम्ही एकनाथ शिंदे समोर मांडलं. या सर्व भावना उद्या त्यांनी मिटिंग आयोजित केली नंदनवनमध्ये. निश्चित सर्व नगरसेवक असतील, स्वतः मी असेल, ज्या काही आमच्या भावना आहेत त्या भावना पोहोचवण्याचं काम आम्ही शिंदे साहेबांपर्यंत उद्या करणार आहोत. व निश्चित पक्षप्रमुख त्यातून निर्णय घेऊन चांगला असा मार्ग काढून सगळ्यांमध्ये सुसंवाद जो आहे तो तयार करतील अशी आम्हाला गवाही. अजित पवार नाराज असले का नॉट रिचेबल व्हायचे? तुम्ही 2 दिवस नॉट रिचेबल? नाही, नॉट रिचेबल होण्याचं कारण असं होतं का ज्या काही शिवसैनिक असतील, स्थानिक नागरिक असतील, या सगळ्यांच्या ज्या काही भावना होत्या, जे मला वारंवार सगळ्यांचे फोन चालू होते व त्यामुळे मी सुद्धा फोन बंद करून काहीतरी आपण निर्णय आपला चुकायला नको किंवा आपण ठीक आहे रागाच्या भरात काय आपल्याकडून चूक व्हायला नको, आपण शिवसैनिक आहोत तर पक्षप्रमुखांचे आदेश आपण पाहिले पाहिजे हे मनात ठेवून मी फोन बंद ठेवले होते. पण मग हे आधी नव्हतं लक्षात आलं का पक्षप्रमुखांनी आदेश दिलेले तुम्हाला? नाही, पक्षप्रमुखांनी पहिले आदेश दिले. जे काही आदेश आहेत ते आम्हाला नंतर माहीत झालं का त्यांनी असे आदेश दिलेले आहेत. कारण आत्तापर्यंतची पद्धत अशी आहे की गटप्रमुख हे वरती नावं पाठवता होते, नावं पाठवल्यानंतर त्यावर निर्णय वरतून पक्षप्रमुख घेता व शिवसेना पक्षाचे सचिव आहेत त्यांचं लेखी पत्र हे गटनेत्यांना प्राप्त होतं व त्यानंतरच तो निर्णय होतो. हे पण एवढा मोठा निर्णय म्हणजे एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर कसा होऊ शकेल? एकतर भाजपचे सर्वाधिक उमेदवार असताना तुम्हाला तेच सहभागी करून घेतलं आणि एवढा मोठा निर्णय हा स्थानिक पातळीवर होणारच नाही ना. पक्षप्रमुखांचा निर्णय घेतला. हा जो काही निर्णय आहे हा निश्चित आम्हाला वरतून आदेश आलेले आहेत किंवा त्याचं पत्र त्यावेळेस आलेलं नव्हतं. कारण त्यावेळेस वेळ कमी होता, प्रचारसभांमध्ये साहेब पण बिझी होते, त्यामुळे वरतून पत्र न आल्यामुळे हा सगळा गोंधळ होता. कारण जी काही पद्धत आहे मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की गटप्रमुखांकडे पत्र येतं व त्यानंतर नाव जाहीर होतं. पण ते पत्र न आल्यामुळे हे सगळा वाद झाला. पण तो आता स्वतः पक्षप्रमुखांनी आम्हाला सगळं समजून सांगितलं आहे व त्यांनी आदेश दिले, त्यामुळे तो निर्णय आम्हाला मान्य आहे. मग आपल्या गटनेत्यांवरती विश्वास नाही असा अर्थ होत होता? नाही, गटनेत्यांवर विश्वास अविश्वासाचा विषयच नाही. यामध्ये पत्र नव्हतं, फक्त पत्रावरून हा वाद आहे. कारण जे काही शिवसेनेमध्ये पद्धत आहे की सचिवांचं शिवसेना पक्षाच्या सचिवांचं जे पत्र येतं ते पत्र आल्यानंतर आपण नाव जाहीर करतो, तर त्या संदर्भातच आम्ही सगळी मागणी साहेबांकडे केली. पण मग काय झालं काय? मग पत्र आलं की नाही आलं? मग पुढे काय ठरवलं? पत्र त्यावेळेस साहेब पण सभेमध्ये होते त्यामुळे पत्र आलेलं नव्हतं. त्यामुळे साहेबांनी स्वतः मला सांगितलं का आपण ते आदेश दिले होते व त्या आदेशाचं पालन आपण केलं पाहिजे. त्यामुळे माझी नाराजी दूर झाली. आता कम्युनिकेशन नव्हतं तुमच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये? नाही, स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये कम्युनिकेशन होतं, पण जो काही निर्णय होता तो निर्णय पक्षप्रमुखांकडून जो पाहिजे होता, पक्षप्रमुख त्यावेळेस सभेमध्ये असल्यामुळे आमचं बोलणं झालेलं नव्हतं. पण मग स्थानिकांनी तुम्हाला कळवलंच असेल ना? स्थानिकांशी या संदर्भात कुठलं माझं बोलणं झालेलं नव्हतं त्यावेळेस. तुम्ही त्या मेसेजमध्ये अजय बोरसवर गंभीर आरोप केले, त्यांनी पक्षासंदर्भात संबंध निर्माण केला या अगोदर देखील, या रूपांतर काय होणार? या संदर्भात उद्या पक्षप्रमुखांशी आम्ही सविस्तर बोलणार आहोत व त्यांना या संदर्भात आम्ही सगळा लेखी अहवाल किंवा जे काही तोंडी बाकी नगरसेवकांना सांगायचे ते निश्चित आम्ही सांगणार आहोत. पक्षातील मग गटबाजी वगैरे सगळं दूर झालं का? सगळे सोबत काम करणार का उपमहापौर? 100% सर्वजण बरोबर काम करणार. सर्व शिवसेना जी आहे ती सर्व एकत्र व सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत त्या उद्या पक्षप्रमुखांना भेटल्यानंतर निश्चित सर्वजण शिवसैनिक म्हणून व शिवसेनेचा आदेश जो आहे त्याप्रमाणेच आम्ही आत्तापर्यंत काम करतो, यापुढे करत राहू. तुमच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये गटनेते असतील, उपमहापौर आहेत, त्यांच्यावर बरेच आक्षेप घेण्यात आले होते, आरोप करण्यात आले होते. ते काय खरं
काय कार्यकर्ते आहेत, कार्यकर्त्यांच्या वैचारिक ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केल्या आहेत. पण नाही, माझ्या पोस्टमध्ये तर मी तेच सांगितलं ना, माझी नाराजी 100% त्या दिवशी होती, पण ती पक्षप्रमुखांनी दूर केली आहे. त्यामुळे कुठली नाराजी आता माझी राहिलेली नाही. ज्यांनी लोकसभेला विधानसभेला गद्दारीच्या घोषणा केल्या एकनाथ शिंदेच्या संदर्भात त्यांनाच आता उपमहापौर पदावर संधी दिली, गटनेते पदावर संधी दिली. त्या संदर्भात पक्षाने जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे त्या निर्णयावर मी बोलणं यथोचित होणार नाही. आजची ही पत्रकार परिषद आपण बघताय की जो नाशिक शहरामध्ये जो संभ्रम निर्माण झाला होता त्या संदर्भात आपण हे सगळं स्पष्टीकरण देण्यासाठी इथे सगळे उपस्थित आहोत. बंटी भाऊंनी जो निर्णय घेतला होता की आज ते त्यांच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देणार होते. बघा, शिवसेना हा एक पक्ष आहे, तो आदेशावर चालतो. निश्चितपणानं काही निर्णयांमुळे ते दुखवल्या गेले होते, परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्यावेळेस त्यांच्यासोबत किंवा आमच्या सगळ्यांच्यासोबत सचिवांच्या माध्यमातून संपर्क केला त्यावेळेस आमची भूमिका एकच होती की शिवसेना पक्षात पहिल्यापासून एक धोरणं आहे की जे काही संबंधित पदासाठी गटनेते असतील, उपमहापौर असतील, असे संबंधित जे काही पदं आहे त्या पदासाठी जी लोक इच्छुक आहेत त्यांची नावं ही वरपर्यंत वरिष्ठांपर्यंत पोहोचवावी आणि त्यानंतर वरिष्ठ जो निर्णय देतील तो आम्हा सगळ्या लोकांना मान्यच असतो, कारण शेवटी तो वरिष्ठांचा निर्णय असतो. परंतु ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये, ह्या सगळ्या 4-5 दिवसामध्ये हे सगळं झालेलं आम्हाला दिसलं नाही की कोण इच्छुक आहे. आज उपमहापौर म्हणून सुवर्णताई असतील, बंटीभाऊ असतील, दिवे असतील, हे सगळे लोक इच्छुक होते. त्यांची रीतसर नावं वरती जाऊन हे वरतून जे खाली जे फायनल नाव आहे ते खाली यायला पाहिजे अशी सगळी आमच्या नगरसेवकांची मागणी होती. आणि शिवसेना एक कुटुंब आहे, कुटुंबामध्ये मतभेद होत असतात, हे वैचारिक मतभेद असतात, परंतु आमचं साहेबांच्याकडे एकच मागणं होतं. साहेबांनी यापुढे पण कुठली जबाबदारी दिली नाही तरी आमची हरकत नाही, पण तो आदेश साहेबांचा असायला पाहिजे, इतकंच आमचं म्हणणं होतं. आता हे बघा, आता बंटीभाऊ असतील महानगर म्हणून किंवा जिल्हा प्रमुख म्हणून आम्हाला असं वाटतं की ही जी 2 पदं आहेत ह्या दोघं पदांच्या माध्यमातून नगरसेवकांमध्ये जो काही संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे. परंतु नाही, हे बघा, आज गटनेता असेल किंवा उपमहापौर असेल, ही जी काही पदं असतील ही संबंधित नगरसेवकांना किंवा ज्यांनी आज आपल्या नाशिक शहरामध्ये संपूर्ण तुम्ही बघताय आपले 26 सीट्स आलेले आहे, सिनियरिटी बघून त्यांचा अनुभव बघून हे सगळं झालं पाहिजे असं आमच्या नगरसेवकाचं म्हणणं होतं. कारण ज्यावेळेस साहेबांनी हा सगळा उठाव केला त्यावेळेस साहेबांच्यासोबत आम्ही सगळे नगरसेवक त्यावेळेस आम्ही साहेबांसोबत काम करतोय, गेली 2-2.5 वर्ष आम्ही साहेबांसोबत काम करतोय, त्यामुळे आम्हाला पण वाटत होतं की आमचं देखील या सगळ्यामध्ये विचार हवं. परंतु साहेबांनी हा सगळा प्रकार साहेबांच्या लक्षात आल्यानंतर खरं तर आम्ही सगळे इच्छुक हे साहेबांच्यापर्यंत पोहोचलेलं नव्हतं, पण ते काही 2-3 दिवसापासून साहेबांच्यापर्यंत पोहोचलं. आणि बघा, साहेब हे अतिशय संवेदनशील नेतृत्व आहे. त्यांनी उद्या आमच्या सगळ्या नगरसेवकांना बोलवून साहेब आमच्याशी 1 to 1 बोलणार आहे. त्यामुळे हे जे काय आहे ते साहेबांच्या पर्यंत आम्ही त्या पर्यंत पोहोचवणार आहे. उपमहापौरपद जे आहे मुळात ते तुमच्या पक्षाकडे नव्हतंच, तुमची तेवढी ताकदही नव्हती की तुम्हाला तुम्हाला सत्तेत घेता की नाही इथपासून तुमची फरफट होती. शिंदे साहेबांनी त्यांच्या पातळीवरती हे सगळं घडून आणलं आणि त्यानंतर हे नाराजी नाट्य म्हणजे पक्षाला त्यांनी उपमहापौर पद दिलं तुमच्याकडे आणि त्यात तुमच्या स्थानिक लेवलवरची गटबाजी, त्यामुळे शिंदे शिवसेनेचं खच्चीकरण नाशिकमध्ये होत आहे अशी चर्चा सामान्य शिवसैनिकांची आहे. हे बघा, आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे की ठीक आहे, काही सीट्स काही कारणामुळे इथे कमी आले असतील, हा सगळा निकाल असतो तो आपल्याला मान्य करावा लागतो. परंतु आम्हाला आमच्या साहेबांना विश्वास होता की साहेब उपमहापौर हा शिवसेनेचाच बसवणार आहे, त्यामुळे आम्ही सगळी जी काही इच्छुक लोक होती ते साहेबांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. परंतु हे झेडपीचे इलेक्शन असल्यामुळे साहेब देखील प्रचारात होते, त्यामुळे पुरेसा वेळ साहेबांना देऊ शकले, आम्हाला देऊ शकले नाही साहेब त्या वेळेमध्ये. तुमच्यासह किती नगरसेवकांची इच्छा होती की बंटी शिंदे उपमहापौर? नाही, निश्चितपणे आम्ही सगळेच नगरसेवक बंटीभाऊंच्या सोबत होतो, कारण तुम्ही बघताय आपण सगळे साक्षीदार आहोत. साहेबांच्या सोबत पहिल्यापासून काम करणारे बंटीभाऊ होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक त्यांच्यासोबत आज काम करतोय. त्यामुळे निश्चितपणे आमची इच्छा होती की बंटीभाऊंना न्याय मिळायला हवा होता. नाही, एका बाजूला कुठे, आज पण हे जे काही पत्रकार परिषदचं हे जे चालू आम्ही इथे बसलोय हे काय आम्हाला रीतसर आमंत्रण किंवा तुम्ही या असं काही बंटी भाऊंनी सांगितलेलं नाही. आम्ही स्वतःहून त्यांच्यासोबत आलेलो आहोत, कारण आम्हाला पण वाटत होतं की बंटी भाऊंना न्याय मिळायला हवा. हे बघा, आता जो साहेबांनी नाही नाही अजिबात असं म्हणणार नाही, कारण साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी शेवटचा आदेश आहे, कारण शिवसेना पक्ष आदेशावर चालतो. साहेबांनी जो काय निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आहे, पण आम्हाला यापुढे देखील अशी खात्री आहे की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने या सगळ्याचा विचार साहेब करतील. साहेबांचा आदेश तुमच्या मनाच्या विरुद्ध होता? नाही, असं म्हणता येणार नाही. आमची मनात इच्छा आहे होती पण आदेश आला नाही. हे बघा, इच्छुक आज कोणी पण राहू शकतं भाऊ, मी असेल, बंटीभाऊ असतील, आणि
एक साधी गोष्ट आहे की इच्छुक असल्यावर जे पद मिळालं नाही त्यावेळेस ती नाराजगी स्वाभाविक असते, परंतु आज आम्ही साहेबांचा आदेश स्वीकारून उपमहापौर आमचा पक्षाचा आहे याचा आम्हाला आनंदच आहे. साहेबांनी काय क्रायटेरिया बघून उपमहापौर किंवा गटनेते पद दिले? कारण की ते एक नगरसेवक निवडून आले, बाकीच्या ठिकाणी काही प्रभागामध्ये 4 नगरसेवक, काही ठिकाणी 2 नगरसेवक आहे. साहेबांनी तो निर्णय घेताना कसा निर्णय घेतला? हे बघा, आज मी माझ्या दृष्टीने असं म्हणेल की आज माझ्यापेक्षा अनुभवाने, स्वाभिमानाने आणि निश्चित कार्यक्षेत्रात साहेब मोठे आहेत. त्यामुळे साहेबांनी कुठला विचार करून हा निर्णय घेतलाय हे मी सांगू शकत नाही, पण साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला आज मान्य आहे. तुम्ही जे म्हणतायत ना की आम्ही सिनियर आहोत, आम्ही साहेबांबरोबर आधी आलो, असं असताना तुम्हाला न देता इतरांना ही पदं दिलेली आहे, तर त्यामुळे मग साहेबांनी काहीतरी विचार केला असेल म्हणून तुम्हाला ती पदं दिली नाही, त्यांना दिली, असं काहीतरी असेल तरी देखील तुम्ही नाराज आहात. म्हणजे याचा अर्थ तुम्ही साहेबांच्या निर्णयाच्या विरोधात आहात? अजिबात नाही. मी मगाशी पण म्हटलं की साहेबांनी जो उपमहापौर दिलेला आहे विलासजी शिंदे, आम्ही निश्चित त्या साहेबांच्या निर्णयाचा आम्ही आदरच करतोय. फक्त आम्हाला अपेक्षित आहे की साहेब येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये पण सगळ्या नगरसेवकांचा विचार करतील. कारण बघा, आमचं एकच म्हणणं होतं की जी काही 5 वर्ष पुढची आहे त्या 5 वर्षामध्ये जर एक वर्ष संपूर्ण नगरसेवकांना मिळालं, सव्वा वर्षाचा उपमहापौराचा कालावधी केला, गटनेत्याचा कालावधी केला, तर संपूर्ण नगरसेवकांना न्याय मिळतो. ह्या पद्धतीने साहेब आमच्याशी उद्या बोलणार आहे आणि त्या पद्धतीने पुढची आम्ही निश्चित साहेबांकडनं आम्हाला अपेक्षा आहे आणि खात्री पण आहे की साहेब प्रत्येक नगरसेवकाला न्याय निश्चितच देतील. विचारलं का आम्ही सिनियर आहोत पक्षामध्ये, तरी देखील जे उशीर आले त्यांना पदं दिली, आम्ही कुठे कमी पडलो आहोत याबाबत तुम्ही विचारलं? नाही, निश्चितपणे साहेबांना विचारणा करणं इतपत आम्ही इतके मोठे नाही किंवा आमची ती जबाबदारी पण नाही. निश्चित आम्ही विचारणा साहेबांनी यापुढे पण करणार नाही. नाही, आता उद्या आम्ही त्या विषयावर साहेबांशी चर्चा करणार आहोत. हे आमचं म्हणणं झालं, हे आमच्या सगळ्यांचं आमच्याकडनं असं प्रस्ताव दिला जाणार आहे की साहेब सगळ्या नगरसेवकांना न्याय मिळण्यासाठी आपण अशा पद्धतीने विचार केला तर बरं होईल, असं आम्ही प्रस्ताव उद्या साहेबांना आमच्या वतीने देणार आहे. नाही, आता साहेबांनी मी मगाशी पण म्हटलं, हे बघा, मी मगाशी पण म्हटलं की साहेबांनी आम्हाला उद्या सांगितलं की बाबा हर्षदा, तुम्हाला काही पदं मिळू शकत नाहीये, तुम्ही काम करा. तर निश्चितपणे हा साहेबांचा आदेश म्हणून आम्ही काम करू, पण तो साहेबांचा आदेश असायला हवा. तुम्हाला पद मिळावं असं तुम्हाला काय वाटतं? कुठल्या आधारावर तुम्हाला पद दिलं पाहिजे शिवसेनेमध्ये? काय पदाचं मूल्यमापन आहे? हे बघा, जेव्हाच साहेबांनी हा सगळा उठाव केला त्यावेळेस निश्चितपणे आम्ही साहेबांच्या सोबत होतो आणि मला असं वाटतं की संपूर्ण नाशिक शहरामध्ये 2 शिवसेनेचे संपूर्ण पॅनल निवडून आलेले आहेत. त्यात माझा देखील प्रभाग आहे की आम्ही संपूर्ण 4 सीट शिवसेनेचे निवडून आलेलो आहोत. निश्चितपणाने साहेबांनी जो काही आम्हाला विकास निधी दिला त्या माध्यमातून 4 सीट निवडून यायला आम्हाला यश मिळालेलं आहे. त्यामुळे साहेबांनी हा विचार करावा आणि दुसरी टर्म आहे आणि राहिला अनुभवाची गोष्ट, तर मला असं वाटतं की जोपर्यंत कुठली जबाबदारी येत नाही तोपर्यंत अनुभव येत नाही. त्यामुळे साहेब निश्चित ह्या गोष्टीचा विचार करतील. निधी पक्षाचा आहे, कामं पक्षाच्या माध्यमातून झालेले आहे. व्यक्तिगत सुद्धा मी प्रश्न विचारला की व्यक्तिगत मूल्यमापन पक्षासाठी योगदान असं काय आहे की ज्यातून तुम्ही पदावर दावा करू शकता? युवासेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून उत्तर महाराष्ट्रभर मला जबाबदारी दिली होती साहेबांनी काम करण्याची आणि त्या अनुषंगातनं आपण पक्षाची बरीच संघटना बांधलेली आहे. त्याचा सगळा लेखा आढावा डॉक्टर श्रीकांतजी शिंदेंकडे आम्ही नेहमी देतच असतो. तर त्या सगळ्या माध्यमातून आणि नाशिक महानगरपालिकेत आता ही दुसरी टर्म असल्यामुळे निश्चितपणे या सगळ्याचा विचार व्हायला हवा. आम्ही म्हणजे लोकप्रतिनिधी प्लस संघटनात्मक काम केलेलं आहे, त्यामुळे मला अशी अपेक्षा होती की या सगळ्याचा विचार व्हायला हवा. मगाशी तुम्ही उपमहापौर आणि गटनेते अशा दोन्ही पदांचा उल्लेख केला. सगळ्यात आधी तुम्हाला गटनेते पदही मान्य नाही? आता हे सगळं साहेबांनी सांगितल्याच्यामुळे आम्हाला आता हे सगळं मान्य आहे. नाही, पण तुम्ही दोन्ही पदांचा उल्लेख केला ना मगाशी. मग मी तुम्हाला तेच म्हटलं, आमचा वाद हा उपमहापौर आणि गटनेता ह्या विषयावर होता. गटनेता साहेबांनी अजय बोरस यांना ही जबाबदारी दिलेली आहे आणि उपमहापौर विलासजी शिंदेंना दिलेली आहे. त्यामुळे निश्चितपणाने जो कालावधी असेल त्या कालावधी आम्ही सगळे मिळून काम करू असं मला वाटतं. उद्याच्या बैठकीमध्ये तेच त्यांना सांगितलं की आत्तापर्यंत आपली अशी पद्धत आहे का गटनेता कोणाला करायचं हा पक्षाचा आदेश आहे. आपण जे काही इच्छुक असेल त्यांचे नावं पहिले मागवले पाहिजे होते, ते नावं न मागवता तो प्रकार झाल्यामुळे थोडीशी नगरसेवकांमध्ये नाराजी झाली. तर मी एक महानगर प्रमुख असल्यामुळे मी स्वतः मान्य संजय मोरेजी साहेब आहेत आमचे सचिव, त्यांच्याकडे जाऊन मी मागणी केली की साहेब याच्या पुढे जे काही पद द्याल तर निश्चित ते खालून ते सगळे नावं मागवा व ते नावं मागवून त्यानंतर पक्षप्रमुखांकडून आपण आदेश घ्या, कारण यामुळे पक्षामध्ये संभ्रम तयार होत आहे. तर त्या दृष्टीने पक्षप्रमुखांनी पण तसं सांगितलेलं आहे की तो निर्णय जो याच्या पुढे जो होईल तो खालून नावं मागवून जे काही इच्छुक असतील त्या इच्छुकांचा सर्व हे करून त्यानंतर पक्षप्रमुख त्याच्यावर निर्णय देतील व सचिव त्याप्रमाणे गटनेत्यांना पत्र देतील, असा निर्णय झाला आहे. पत्राचा संभ्रम निर्माण झालेला आहे. त्या दिवशी असं सांगितलं गेलं होतं की बोरस त्यांना वरतून पत्र आलेलं आहे, ते पत्र त्यांनी त्या ठिकाणी घराला दाखवलं, त्याच्यानंतर सगळ्यांनी त्यांचं अभिनंदन पण केलं, असा काही घटनाक्रम घडला होता? नाही, त्या दिवशी नेमकं मी ठाण्यामध्ये साहेबांकडेच गेलेलो होतो. एक वैयक्तिक हॉस्पिटलचा इश्यू होता, त्या संदर्भात साहेबांना मी भेटायला गेलो होतो मध्येसाठी एका वैद्यकीय पेशंटसाठी. तर त्या दिवशी मी मिटिंगला मी नव्हतो व माझं बोलणंसुद्धा यांच्याशी झालं होतं.
त्यादिवशी विलास सिद्धेंच्या सुद्धा घरी दावा होतं, ते पण त्या मिटिंगला नव्हते. व त्या मिटिंगमध्ये जे काही नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या अशा भावना होत्या की फक्त गटनेता कोण करायचा हे सगळ्यांनी मिळून ठरवा, ते नावं तुम्ही वरती पाठवा व त्यानंतर जी काय पक्षाची आपली पद्धत आहे तिचा वापर झाला पाहिजे, सगळ्यांची मागणी होती. त्यामुळेच हा थोडासा जो काही हे झालेला आहे, पण निश्चित पक्षप्रमुखांनी उद्या ती बैठक घेऊन तो सुद्धा त्याच्यावर सगळा मार्ग निघणार आहे असं मला वाटतं. म्हणजे गटनेते पदही याच पद्धतीने निवडलं गेलं असं म्हणायचं. 100% सर्व नगरसेवकांच्या ज्या काही भावना आहेत मी महानगर प्रमुख म्हणून त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या आहेत आणि साहेबांनी उद्या त्यासाठीच बैठक आयोजित केली व सर्व नगरसेवकांना तिथे 1 to 1 बोलून ज्या काही भावना आहेत त्या समजून घेऊन त्याच्यावर निर्णय याच्या पुढे निश्चित होईल असं मला वाटतं. गृहीत न धरता विश्वासात घ्यावं इतकंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे, बाकी काय वाद नाही. हे बघा सर्वच नगरसेवक आमच्याबरोबर आहेत असं म्हणता येणार नाही, कारण शिवसैनिक आम्ही आहोत तर सर्व नगरसेवक आमच्याबरोबर आहेत आणि इथं कुठलंही कोणाला मी काय आमंत्रण दिलेलं नाही. हे सर्वजण स्वतःच्या भावनेने इथे उपस्थित झालेले आहेत. अजूनही भरपूरशा नगरसेवकांना यायचं होतं पण मी असं कोणालाही म्हटलं नाही का तुम्ही या, कारण हा व्यक्तिगत मी जो काही सांगितलं होतं त्या संदर्भात ही पत्रकार परिषद आपण आयोजित केली होती. नगरसेवकांव्यतिरिक्त आपल्या कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांचा आपल्या पूर्ण प्रकाराला पाठिंबा आहे? मंगळगोरचा असू, विजय पूर्ण रामरेपाळे असू, दादाजी भुसे असू, किती लोकांना आपल्याला संपूर्ण या पूर्ण प्रक्रियेमध्ये उद्या मान्य दादाजी भुसे साहेब असतील, मान्य सुहासांना कांदे असतील, मान्य हेमंतप्पा गुडसे असतील, विजयप्पा करंजकर असतील किंवा पक्षाचे जे सचिव आहेत रामजी नेपाळे साहेब ते सुद्धा उद्या या बैठकीला उपस्थित राहणार आहे. व या सगळ्यांना आम्ही की आपण सगळ्यांनी यावं व सर्व नगरसेवकांच्या ज्या काय भावना आहे हे आपण जाणून घ्यावं, त्या दृष्टीने उद्या 7 वाजता ती बैठक आयोजित केली. त्यांच्या शिवसेनेमध्ये तुम्ही सगळे एकत्र होते पूर्वी, त्यावेळेला ज्या पद्धतीची गटबाजी होत होती तशीच काहीशी आता बघायला मिळते. ही परिस्थिती सुधारेल उद्याच्या बैठकीनंतर? 100% जी काही गटबाजी दिसते आहे इथं दिसतीच आहे. हे बघा ही समोर आहे, पण निश्चित पक्षप्रमुख उद्या सगळ्यांचे कान टोचतील व त्यावर उद्या निर्णय होईल. यापुढे कुठली गटबाजी तुम्हाला दिसणार नाही. बाबांनी एक उल्लेख केला, पत्र आलं नव्हतं. कोणत्याही प्रकारचं पत्र आलं नव्हतं त्या मीटिंगमध्ये. त्या मीटिंगमध्ये वरून आदेश आला असं सांगितलं गेलं आणि कोणत्याही प्रकारचं पत्र नव्हतं, त्यामुळेच हा सर्व संभ्रम पसरलेला होता आणि तो साहेब उद्या दूर करतील सर्वांचा संभ्रम आणि कुठलीही गटबाजी राहणार नाही. तुम्ही त्या बैठकीला होते का उपस्थित? हो, मी होतो नव्हतो. मग त्यावेळेस तुम्हाला पत्र दाखवण्यात आलं होतं? नाही, पत्र नव्हतं. तिथे सुरुवातच असं झाली की साहेबांचा आदेश आहे वरून आणि आदेश पाळणारी शिवसेना आहे, त्यामुळे आम्ही कोणीही बोललो नाही. आणि एकदा साहेबांचा आदेश म्हटलं की कोणी बोलायचं नसतं. शिवसेना ही आदेशावर चालणारी संघटना आहे आणि नक्कीच त्या पद्धतीने आम्ही तो आदेश पाळला आणि त्या पेपरवर सह्या केल्या सगळं. म्हणजे तुम्हाला हेतुपुरस्सर बोलू न घेतलं आणि तुमची दिशाभूल केली असं तुम्हाला म्हणायचं? तसंच झालं. हो. त्यावेळेस स्वतः आमदार सुहास यांनी जाहीर केलं होतं की वरतून आदेश आलेला आहे. मी तेच सांगितलं आपल्याला की वरून आदेश आलेला आम्हाला सांगितलं आणि जेव्हा एक आमचा पदाधिकारी किंवा आमचे सन्माननीय आमदार म्हणताय की त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे, हे आमचं काम आहे आणि आम्ही ते काम केलं. तुम्हाला त्या बैठकीमध्ये पत्र दाखवण्यात नाही, पत्र झालेलं नव्हतं तर पत्र करून दाखवतात. त्यांनी पत्र आलं असं सांगितलं बैठक घेण्यात आली असं तुम्हाला म्हणायचं? नाही, पत्र आलेलंच नव्हतं. जेव्हा अण्णांनी सांगितलं मला स्वतः की वरून आदेश आला, त्याच्यामुळे पत्राचा वगैरे काही विषयच नव्हता. वरून आदेश आला आणि शिवसेना ही संघटना आदेशावर चालते, त्यामुळे आम्ही आदेश पाळणारे शिवसैनिक आहोत आणि आम्ही आदेश पाळतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.